सकाळची सुरुवात तर मस्त अशा पावसाने झाली होती. पण अगदी 5 मिनिटाचा पाऊस होता. त्यानंतर दिवसभर कडक असं ऊनच होतं. नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज ना माझा स्वयंपाक वगैरे खरंच सगळा झाला आहे. मी सकाळी यांच्या डब्याला पालकची भाजी बनवली होती आणि चपात्या, आणि मला भेंडीची भाजी बनवली होती. पण मला आत्ता वेगळं काहीतरी बनवायचं आहे. त्याचं कारणही तसंच आहे. गेले एक 8-10 दिवस झाले असेल मी ना कैऱ्या आणल्या होत्या, आणि त्या एवढ्या म्हणजे 1 किलो कैरी आणली होती आणि मला अर्धा किलो कैरी बस होते. पण 1 किलो आणली होती ती यासाठी की मला ना सहज मी स्क्रोल करत होते मोबाईलवर, तर कैरीची कढीची रेसिपी आली होती. मला फार आवडतं आणि मी बऱ्याचशा वेळेस अशा रेसिपी बघते ना, तेव्हा त्या नक्कीच ट्राय करते. तर ती कढीची रेसिपी मला बनवायची होती यासाठी. आता ना सगळ्या कैरी संपली, शेवटची एक कैरी शिल्लक राहिली आहे आणि मी यांना सकाळी म्हटलं अरे मला कैरीची, आणि कालच त्या रेसिपीसाठी ओलं नारळही हवं होतं आणि काल चटणीसाठी नारळ फोडलं होतं, तर त्यातलं थोडंसं खोबरं शिल्लक होतं. म्हटलं मला कढी करायची होती, पण आता कैरी पण एकच राहिली आणि खोबरंही थोडंच आहे, तर तसंच सुकून जाणार. हे मला म्हणतात झाले की 15 दिवस कैरी आणून, पण तुझी काय अजून ना कढी झाली नाही बनवून. म्हटलं हो काही. तर मग ते माझं ना सकाळपासून माझ्या मनात येत आहे की मला कैरीची कढी बनवायची. तर मी आता कढी बनवून घेते, कारण मी तसंही मला जी भाजी बनवली ती वरण भातासोबतच खाणार होते. मला चपाती फारशी आवडत नाही, मला राईस प्रचंड आवडतं. तर मी माझ्यासाठी वरण भात लावणार होते आणि त्याच्यासोबत तोंडी लावायला मी भेंडीची भाजी खाणार होते. पण मी आता प्लॅन चेंज केला आहे. मी बनवणार आहे मस्त अशी कैरीची कढी आणि भात आणि भेंडीची भाजी. चला तर मनूचं खायला वगैरे घातलं आहे. मनू खेळते मस्तपैकी. तेवढ्या वेळात पटकन बनवून घेते. आणि गरमी खूप होते दुपारच्या टायमिंगला, म्हणजे 9 नंतर जरी स्वयंपाक करायचा म्हटलं ना तर प्रचंड गरमी चालू होते. पण आता खायचं ते म्हटल्यावर काय करणार, तर पटकन बनवून घेते. मला वाटत नाही जास्त वेळ लागेल. आणि हो, मी पहिल्यांदा बनवते तर मला माहीत नाही कशी लागणार आहे. बऱ्याचशा वेळेस आपण जेव्हा रेसिपी बघतो ना तर त्याची टेस्ट आपल्या माइंडमध्ये ठरवते की ती अशी लागेल असं. तर पाहूयात ती कशी लागते ती. माझ्या खूप होप्स आहेत, कारण मला ना कढ्या वगैरे असं खूप आवडतं आणि त्यात कैरीची कढी म्हटल्यावर ना मी एक टेस्ट इमॅजिन केली आहे माझ्या माइंडमध्ये. जी मी विचार केला ना अशी कैरीची कढी की ती माझ्या जिभेवरही येते. तर पाहूयात कशी होते ते. तर इथे मी घेतली कैरी कट करून, तिचा पाठीमागचा सालही काढला आहे. आणि इथे खोबऱ्याचाही मी तसंच केलं, पाठीमागचा साल काढून घेतलं. मिरची, आलं, लसूण आणि इथे मी कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलं. तर कढीपत्ता आणि कोथिंबीर सोडून बाकी सगळं आपल्याला जे वाटण आहे ते छान असं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं छान असं बारीक वाटा, म्हणजे कढी ना ती एकजीव होईल. नाही तर बऱ्याचशा वेळेस काय होतं, नीट वाटलं नाही ना ते खोबरं वेगळं होतं भाजीतून, किंवा तुम्ही काहीही बनवलं ना, ग्रेव्ही जरी केली कधी, तर खोबरं सेपरेट होतं. त्यामुळे शक्य जितकं बारीक होईल ना तितकं बारीक वाटायचं. आणि आपण आपल्या नेहमीच्या कढीमध्ये जसं बेसन घालून जो गोळ बनवून घेतो तसं बनवायचं आहे. खरं तर त्यात कसं केलं होतं मला प्रॉपर आठवत नाही आहे. पण बऱ्याचशा वेळेस असं होतं ना, आपण रेसिपी कितीही पाहू दे, थोडा तरी आपला टच असतोच त्याला. तर हरकत नाही, थोडीफार वेगळी झाली तरी चालेल माझी, पण टेस्ट छान व्हावी एवढीच इच्छा. तर मी आपल्या कढीची जी पुढची प्रोसेस आहे ती मी अगदी आपल्या कढीसारखी करणार आहे. जी आपण दह्याची किंवा ताकाची कढी करतो ती जशी करतो अगदी तसंच करायचं, काहीच फरक नाही आहे. टेस्ट नक्कीच छान होते. नक्की करून पाहत अशा पद्धतीने, किंवा खूप सारे यूट्यूबवर आहेत रेसिपी, मी खूप साऱ्या पाहिल्या होत्या, पण शेवटी मला ती जी मी त्या दिवशी पाहिली होती ती आठवत होती. त्या पद्धतीने केली. थोडीफार वेगळं केलं असेल किंवा सेम तसंच असेल, आता मला प्रॉपर आठवत नाही, कारण ते पाहूनही मला एक 15 दिवस झाले. हे छान असं बेसन पीठ आणि थोडी हळद टाकली, छान असं मिक्स करून घेतलं. गाठी राहता कामा नये, नाहीतर त्या गाठी व्यवस्थित वाटत नाही कढीत. जेवढं सगळं एकसारखं एकजीव करता येईल तेवढं करून घ्या. जेवढं पाणी लागेल तेवढं, कारण तसंही कढीत आपण पाणी घालणारच आहोत. त्यानंतर कढईत छान असं तेल गरम करून घेतलं, त्यात मोहरी घातली. मोहरी छान तडतडल्यावर त्याच्यात जिरे घालून घेतले. त्यानंतर कढीपत्ता घातला, हिंग घातला आणि जो घोळ बनवला होता तो मी यात घालून घेतला आहे. आणि मी ना मीठ यात घातलं नाही. बरेचसे जणं कधी कधी वाटणातच मीठ घालतात, पण माझं अशी सवय आहे की मी जेव्हा भाजी बनवते ना तेव्हा मी मीठ घालते. बरेचसे जण आधी वाटणातही घालतात. आता ज्याची त्याची पद्धत आहे, काय चांगलं काय वाईट हा हेतूच नाही आहे. बऱ्याचशा जणांच्या लक्षात नाही राहत वरतून मीठ टाकायचं, त्यामुळं ते वाटणात घालतात. पण मला तशी गरज वाटत नाही. मी नेहमी जे मीठ आहे ना ते वरतूनच घालत असते.
जसं की मी आत्ता घातलं. या स्टेजला मी प्रत्येक भाजीत म्हणजे मी भाजी सुकी करू दे, वाटणाची करू दे, रश्श्याची करू दे, कुठलीही करू दे, मीठ मी हमखास वरतून घालते. खूप कमी वेळेस मी वाटणात मीठ घालते की ज्यात मला गरज वाटते की हां नाही याच्यात वाटणात घातलं पाहिजे त्यातच. मग याला छान अशी कढीला उकळी येऊ द्यायची मस्तपैकी आणि त्यानंतर वरतून मस्त मी कोथिंबीर टाकली. मी खरं सांगू का, मी फक्त वाटण तसं केलं, बाकी जशी आपण कढी बनवतो ना तशीच बनवली आणि ही कढी खाण्यासाठी रेडी झाली. तुम्ही भातासोबत चपातीसोबत तुम्हाला हवी तशीही खाऊ शकता. अशी काहीशी दिसतीये माझी प्लेट. मी ना पहिल्यांदा इतकं छान असं ना डेकोरेट केलं आहे प्लेटला. हो हो तुळजा आहे माझ्या. तर ही माझी मी प्लेट जी ती जेवायला लावून घेतली आहे. साईडनी भेंडी, भात आणि मध्ये मस्त अशी कढी. तर मी ही प्लेटच यासाठी म्हणजे ह्या जे 3चा सेट मिळतो इथे पण आहे, तर मी हे घेतलंच यासाठी होतं की मला असं ना छान वाटायचं बघून ते किती छान प्लेटिंग केलं आहे, तर त्यासाठी. आणि नेहमीच आवडायचं की किती छान प्लेटिंग केलं आहे ना, की आपल्यालाही कोणीतरी असं सर्व करावं. आपल्याला तर कोणी करणार नाही आपल्याला. हो काय तर आपल्याला तर कोणी करणार नाही, आपल्यालाच आपलं करायला पाहिजे. म्हणून मी आज मस्त प्लेटिंग केलं आहे मला आणि आता मी मस्त खाऊन घेते. मला खरं तर भूक पण लागलेली, बराच वेळ झाला आहे. मी बनवलं त्यानंतर मनुष्य थोडंसं खेळले, तिला मला आवरायचं आणि झोपी लावायचं आहे, पण त्यात ती मी बाहेर मुलं खेळतात, सुट्ट्या लागल्या तर आरडाओरडा त्यांचा. मी एकदा टेस्ट करून बघते कसं झालं आहे ते. खरं सांगू का, कढी मी मगाशी टेस्ट करून पाहिली, ती तर अगदी अप्रतिम झाली. मी भातासोबत इतकी सुंदर लागते. आपल्या कढीसारखी म्हणजे जवळपास आपल्या कढीसारखीच आहे, पण तुझं कैरीची जी टेस्ट आहे ना ती येते त्याच्यात आणि ती इतकी मस्त लागते ना, मी काय सांगू. हाताने खाऊन बघते, हाताने खायची मजाच वेगळी असते चमच्यापेक्षा. मी थोडीशी भेंडीही घेतली तर खूप मस्त झाली. नक्की नक्की ट्राय करून पहा. मी ना सकाळी खूप सगळे यूट्यूबवर सर्च केले या कढी रिलेटेड, तर काही वेगळ्या पद्धतीने पण केलेल्या, पण मी त्या दिवशी जो व्हिडिओ पाहिला होता तशीच बनवले. खूप 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 छान झाली. या उन्हाळ्यात तर मी सांगते, कैरीचा सीझन संपेपर्यंत 5-6 वेळा तरी माझी ही कढी किंवा आठवड्याला एकदा तरी ही कढी नक्की बनवून होणार आहे. इतकी सुंदर झाली. चला तर मी आता जेवून घेते आणि आजचा हा जो व्हिडिओ किंवा आजचा हा जो छोटासा ब्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.